नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. आज आपण एका नव्या विषयावरती चर्चा करणार आहे. त्या विषयाचं नाव आहे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी कॅल्शियम, झिंक आणि बोरॉन हे जे तीन अन्नद्रव्ये, या तीन अन्नद्रव्यांचं महत्त्व किती आहे हे थोडंसं या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. आता द्राक्ष पिकाचा विचार केला तर जवळजवळ 17 अन्नद्रव्ये द्राक्ष पिकाला लागत असतात. त्याला आपण इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणतो. त्याच्यापैकी तीन अन्नद्रव्ये आपल्याला नॅचरली मिळत असतात: कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्याच्यानंतर मुख्य अन्नद्रव्य त्याच्यामधला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. दुय्यम अन्नद्रव्यामधला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मग तुमचा झिंक, बोरॉन, फेरस, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन, निकेल असे जवळजवळ 17 अन्नद्रव्ये आपल्या द्राक्षाच्या प्रत्येक लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी लागत असतात. आणि म्हणून याला इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणतात, महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणतात. इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे याच्यापैकी एक जरी अन्नद्रव्य कमी पडला द्राक्ष वेलीला तर त्या अन्नद्रव्याची गरज ही आपण ते अन्नद्रव्य पुरवल्यानंतरच भरून निघते. दुसरा अन्नद्रव्य त्याची जी गरज आहे ती पूर्ण करू शकत नाही. म्हणून याला इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणून ओळखलं जातं, महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणून ओळखलं जातं. आता याच्यामध्ये हे जे 16-17 अन्नद्रव्य आहेत याच्यामध्ये द्राक्ष पिकामध्ये काही असे की न्यूट्रिएंट आहेत. की न्यूट्रिएंट मध्ये अजून मी तुम्हाला स्पेशली जर नाव घ्यायचं ठरलं तर मुख्य अन्नद्रव्यामधला फॉस्फरस, पोटॅशियम. दुय्यम अन्नद्रव्यामधला कॅल्शियम, मॅग्नेशियम. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधला झिंक आणि बोरॉन. हे 6 अन्नद्रव्य द्राक्ष पिकामध्ये की न्यूट्रिएंट म्हणून काम करतात, म्हणजे अति महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणून काम करत असतात. आता हे 6 अन्नद्रव्य बघण्यापेक्षा याच्यामधले अजून महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणून जे प्ले रोल करतात ते म्हणजे कॅल्शियम, त्याच्यानंतर झिंक आणि बोरॉन. या तीनच अन्नद्रव्यावरती आपण जास्तीत जास्त चर्चा करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. आता याच्यामध्ये पहिला जो अन्नद्रव्य आहे तो म्हणजे कॅल्शियम. आता कॅल्शियमचा सर्वात महत्त्वाचा आधीचा जर एक टप्पा जर आपण बघितला तर तो कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षणं किंवा कॅल्शियमची गरज द्राक्ष वेलीमध्ये किंवा द्राक्ष पिकामध्ये कुठे कुठे कशी कशी आहे हे आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं, कॅल्शियम हे जे अन्नद्रव्य आहे हे दुय्यम अन्नद्रव्य आहे. दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे मुख्य अन्नद्रव्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये त्याची गरज असते. पण शेतकरी जेव्हा त्याचा वापर करत असतो तो चुकीच्या पद्धतीने थोडासा होतो. त्याचं ऍप्लिकेशन टाइम, मेथड ही आपल्याला प्रॉपर माहिती नसते. ते कशाबरोबर दिलं गेलं पाहिजे, कोणत्या सोर्स मध्ये दिलं गेलं पाहिजे, कोणत्या मेथडने दिलं गेलं पाहिजे, म्हणजे फवारण्याने दिलं पाहिजे का जमिनीत दिलं पाहिजे, या बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी असतात. या बारीक बारीक गोष्टी थोडंसं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये समजून घेणं, त्या पद्धतीने त्याचं ऍप्लिकेशन करणं महत्त्वाचं असतं. आता कॅल्शियम हा दुय्यम अन्नद्रव्य जरी असला तरी द्राक्ष पिकामध्ये जर आपण न्यूट्रिएंटचा विचार केला तर कॅल्शियम, झिंक आणि बोरॉन हे अति महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणून आपण द्राक्ष पिकामध्ये त्याच्याकडे बघत असतो. आणि ह्या तीन अन्नद्रव्यापैकी एक जरी अन्नद्रव्य थोडाफार कमी पडला तरी त्याची गरज भागवण्यासाठी आपल्याला तेच अन्नद्रव्य पुरवणं गरजेचं असतं. आता कॅल्शियमचा रोलचा जर इथे विचार केला की त्याचं महत्त्व आपल्या द्राक्ष पिकामध्ये काय आहे तर सर्वात महत्त्वाचा रोल जर कॅल्शियमचा पकडला तर जेव्हा तुम्ही कोणतीही छाटणी करतात, मग त्याच्यामध्ये ऑक्टोबर छाटणी असेल किंवा खरड छाटणी असेल तर मेजरली ऑक्टोबर छाटणीचा जर विचार केला तर नवीन डोळा फुटण्यासाठी आणि प्रॉपर फुटीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी कॅल्शियमचा खूप महत्त्वाचा रोल द्राक्ष पिकामध्ये आहे. म्हणून कॅल्शियमचा वापर त्या स्टेजपासून प्रॉपर होणं सुद्धा गरजेचं असतं. दुसरा एक महत्त्वाचा रोल जर कॅल्शियमचा विचार केला तर द्राक्षामध्ये ज्या घडाच्या स्टेजेस बदलत असतात. सुरुवातीला तुमची पोंगा अवस्था असते, नंतर प्लीब्लूम अवस्था असते, नंतर तुमची दोड अवस्था येते, नंतर तुमची फ्लावरिंग अवस्था असते, मग सेटिंग, मग ती साईज वगैरे त्याच्या वाढत असतात. तर ह्या प्रत्येक वेलीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये एक वेलीमध्ये काही कारण असतो, जसे की काही अन्नद्रव्याची कमतरता असेल किंवा एखाद्या बुरशीचा अटॅक आलेला असेल तर तिथं कूज होण्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात चान्सेस असतात. तर कुजीला प्रतिबंधक म्हणून जर न्यूट्रिएंटचा सपोर्ट म्हणून किंवा त्या कुजीला येऊ नये म्हणून जर त्या झाडाची किंवा त्या वेलीची प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर तिथं कॅल्शियमचा मेजर रोल असतो. म्हणजे दोडागळ असेल किंवा फ्लॉवरिंग मधील कूज असेल, या दोन्हींसाठी जर न्यूट्रिएंटचा विचार केला तर कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे. म्हणून आपल्याला कॅल्शियम हे द्राक्ष पिकामध्ये सुरुवातीपासून वापरणं गरजेचं असतं. तिसरा महत्त्वाचा रोल जर बघितला तर द्राक्ष पिकामध्ये कॅल्शियम हा प्रत्येक पेशी भित्तिकेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. आता लाखो करोडो पेशी द्राक्षाच्या झाडामध्ये असतात. प्रत्येक पेशीला भित्तिका असते आणि त्या भित्तिकेमध्ये कॅल्शियम हा
जसं आपण म्हणतो की एखादी आपण भिंत बांधली, तर भिंत बांधत असताना विटेबरोबर आपण जसं सिमेंट वापरतो आणि सिमेंटचा रोल जेवढा तुमच्या त्या भिंत बांधण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी असतो, तेवढा महत्वाचा रोल हा द्राक्षाच्या ज्या पेशी असतात, त्या पेशिकेमध्ये ज्या पेशीच्या ज्या भित्तिका असतात, या भित्तिकांना मजबूत करण्याचं काम, या भित्तिकांना स्ट्रेंथ निर्माण करण्याचं काम, तिचं स्ट्रक्चर व्यवस्थित तयार करण्याचं काम हा कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात करत असतो. एक रेफरन्स असा सांगतो की जवळजवळ 70% कॅल्शियम जो टोटल ड्राय मॅटर पर्सेंटेज आहे, त्याच्यापैकी 70% कॅल्शियम हा तुमच्या सेल वॉल मध्ये असतो आणि तो तुमच्या सेल वॉलला मजबूत ठेवण्याचं काम किंवा त्या पेशीची जी भित्तिका आहे तिला मजबूत ठेवण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो, कॅल्शियमचं महत्व जर समजून घ्यायचं जर ठरलं, तर कॅल्शियम हा तुमच्या पानामध्ये ब्रिक्स लेवल सुद्धा वाढवतो. जसं आपण म्हणतो की घडामध्ये जशी ब्रिक्स असते, तशी पानाची ब्रिक्स लेवल वाढवण्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा रोल असतो. काही असे रेफरन्स आहेत की ते म्हणतात की जसं आपण कॅल्शियमचं ऍप्लिकेशन व्यवस्थित जर प्लॉटला ठेवलं, तर तुमच्या पानाची ब्रिक्स ही 12च्या पुढे सुद्धा लागते. 12च्या पुढे ब्रिक्स असेल तर आपण म्हणायचे की कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे जे झाडाची प्रतिकार क्षमता वाढवणारे जे अन्नद्रव्य आहेत, या अन्नद्रव्याचं प्रमाण तुमच्या प्लॉटमध्ये किंवा तुमच्या पानांमध्ये चांगलं आहे. तुमचा बाग हा निरोगी राहण्याचे हे सिम्पटम्स आहेत ब्रिक्स म्हणजे. म्हणून ती ब्रिक्स लेवल वाढवण्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा मेजर रोल असतो. त्याच्यानंतर द्राक्षाच्या मण्यांवरती क्रॅकिंगची समस्या मोठ्या प्रमाणात येत असते आणि बरेचसे शेतकरी क्रॅकिंग आल्यानंतर त्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये मॅनेज न करता, ते आल्यानंतर त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. मग तिथं बरेचसे सोर्सेस वापरतात. काही लोक क्लोराइड बेस कॅल्शियम वापरतात, काही ऑक्साइड बेस वापरतात, काही अमिनो ऍसिड चिलेट वापरतात, काही नायट्रेट कॅल्शियम वापरतात. तर इथं सोर्स ऑफ ऍप्लिकेशन पेक्षा टाइम ऑफ ऍप्लिकेशन कॅल्शियमचा खूप महत्वाचा असतो. कोणत्या स्टेजला आपण कॅल्शियम वापरलं पाहिजे हे खूप महत्वाचं या व्हिडिओ मधून तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तर क्रॅकिंग ही जी समस्या आहे, याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण जशी जशी घडाची वाढ होते तसं तसं फवारणीमधनं किंवा सॉइल ऍप्लिकेशन मधनं आपण कॅल्शियमची पूर्तता वेलीला करत राहिलो, थोडंसं पीटीओल अनालिसिसचा आधार घेऊन, तर आपल्याला नंतर जी क्रॅकिंगची समस्या येणार आहे तिला खूप जास्त तो शेतकरी बळी पडत नाही किंवा आपण त्या मण्याची स्ट्रेंथ एवढी खूप चांगल्या पद्धतीने वाढवतो. कारण मी तुम्हाला बोललो की 70% कॅल्शियम टोटल ड्राय मॅटर पर्सेंटेज मधला हा सेलच्या भित्तिकेमध्ये असतो आणि ती भित्तिका जर मजबूत असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला क्रॅकिंगची समस्या येणार नाही. याच्यासाठी ते कॅल्शियम हा खूप मोठा प्ले रोल करत असतो. म्हणून पेशी भित्तिका मजबूत होणं, क्रॅकिंगची समस्या न येणं, ब्रिक्स लेवल वाढवणं, त्याच्यानंतर मॉमिफिकेशन हा कॅल्शियम कमतरतेचा द्राक्षामध्ये सर्वात मोठा इश्यू शेतकऱ्यांना येत असतो. मॉमिफिकेशन किंवा आपण त्याला वॉटर बेरीज म्हणत असतो. या वॉटर बेरीजची जी समस्या आहे ही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मेजरली येत असते आणि त्याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये प्रॉपर ठेवला तर ही समस्या सुद्धा शेतकऱ्यांना कमी भेडसावते किंवा शेतकऱ्यांना भेडसावत नाही. त्याच्यानंतर नेक्रोसिस, आपला जो तुमचा घडाचा जो दांडा असतो त्याच्यावरती नेक्रोसिस येते, ज्याला आपण कूज म्हणतो किंवा सड म्हणतो. तर याच्यामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचा न्यूट्रिएंट प्ले रोल करतो तो म्हणजे कॅल्शियम. त्याच्यानंतर थोडासा पोटॅशियम, मॅग्नेशियम, हे जे 3 अन्नद्रव्य आहेत हे तुमचं स्टेम नेक्रोसिस ही जी समस्या आहे द्राक्षामध्ये याला प्रिव्हेंट करण्याचं काम किंवा याला कमी करण्याचं काम हा न्यूट्रिएंट करत असतो. त्याच्यानंतर तुमच्या घडामध्ये गर, त्याच्यानंतर लस्टर, कलर, वजन, चकाकी, हे जे क्वालिटी पॅरामीटर आहे ज्याच्यावरती तुमचं उत्पादन क्षमता किंवा त्याच्यावरती तुमचं त्या द्राक्षाचा भाव डिपेंड असतो किंवा द्राक्षाला रेट जे आहे त्या क्वालिटी पॅरामीटर वरती डिपेंड असतात. तर ह्या क्वालिटी पॅरामीटर मध्ये कॅल्शियमचा जबरदस्त रोल असतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा गर, लस्टर, कलर, वजन, चकाकी, हे जे महत्वाचे जे पॅरामीटर आहेत मण्यामधील, याच्यामध्ये कॅल्शियमचा खूप महत्वाचा रोल असतो. तर हे कॅल्शियमचे महत्वाचे रोल जे तुम्हाला मी सांगितले, याला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जर मॅनेज करायचं असेल तर आपल्याला कॅल्शियमचं ऍप्लिकेशन कधी केलं पाहिजे हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बरेच शेतकरी कॅल्शियमचा वापर करत असताना सेटिंग नंतर कॅल्शियमचा वापर वाढवतात. सेटिंग झाली का मग 4 स्प्रे, 5 स्प्रे, काही लोक पाणी उतरल्यानंतर सुद्धा कॅल्शियमचा वापर करतात. काही लोक क्रॅकिंग व्हायला लागली तेव्हा कॅल्शियमचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
तर एकदा क्रॅकिंग व्हायला लागली तर तुम्ही ते काही सिमेंट नाही की त्याला वरून गुंजून टाकेल त्या क्रॅकिंगला, तर त्याला प्रिव्हेंटिव्ह मध्येच प्रॉपर कॅल्शियमचा वापर होणं गरजेचं ठरतं. म्हणून कॅल्शियम हा कसा वापरावा, म्हणजे कोणत्या मेथडने वापरावा हे थोडंसं समजून घेणं ह्या व्हिडिओमधनं गरजेचं आहे. आता कॅल्शियम हा जर तुम्ही वेलीमध्ये त्याचं जर वहन बघितलं, कॅल्शियम हा इमोबाईल न्यूट्रिएंट आहे, म्हणजे न वहनशील होणारा अन्नद्रव्य आहे. तो जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये देतात, जमिनीमधनं दिलेला कॅल्शियम तुमच्या खोडामध्ये 40-50% पर्यंत जाणार, ओलांड्यात 20-25-30% जाणार, जुन्या काडीमध्ये तो 10-15% पर्यंत जाणार, जुन्या पानांपर्यंत किंवा मधल्या पानांपर्यंत तो 2-5% पर्यंत पोहोचणार. पण तुमच्या शेंड्यापर्यंत आणि मेजरली घडापर्यंत जमिनीमधनं दिलेला कॅल्शियम हा खूप कमी प्रमाणात पोहोचतो, कारण तो वहनशील नाहीये. त्याला आपण इमोबाईल न्यूट्रिएंट म्हणतो, आणि इमोबाईल न्यूट्रिएंट असल्यामुळे त्याला आपल्याला स्पॉट ऍप्लिकेशनला किंवा फवारणीमधनं जिथं पाहिजे तिथं पुरवणं गरजेचं असतं. एक व्हाईट आणि ब्रॉडली म्हणून एक सायंटिस्ट आहे, त्यांनी 2003 ला एका रिसर्च पेपरमध्ये सांगितलं होतं की कॅल्शियम इज नॉट रिडिस्ट्रीब्युटेड फ्रॉम ओल्डर लिव्स टू द यंगर लिव्स, म्हणजे जुन्या पानांकडनं कॅल्शियम हा रिडिस्ट्रीब्युट होत नाही नव्या पानांकडे किंवा घडाकडे तो जाऊ शकत नाही. तर याच्यासाठी आपल्याला त्या घडाला किंवा त्या शेंड्याला, ज्याला वरच्या पानांना किंवा आपण ज्याला म्हणतो टर्मिनल ल्यूज, जिथं अन्न तयार होत नाही त्या अन्न तयार होत नसलेल्या भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला तो फवारणीमधनं वापरणं गरजेचं ठरतं. त्याच्यानंतर आपण का कॅल्शियमचा वापर फवारणीमधनं करावा, ह्या थोड्याशा 2-3 गोष्टी जर समजून घेतल्या तर जमिनीमधनं जर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियमचा वापर केला, मी म्हणत नाही तुम्ही जमिनीमधनं वापरायचंच नाही, जमिनीमधनं तुम्हाला खोडासाठी, ओलांड्यासाठी, काडीसाठी, जुन्या पानांसाठी तुम्ही जमिनीमधनं कॅल्शियम जो रेग्युलर आहे तो वापरायचा आहे. पण आपल्याला घडासाठी आणि शेंड्यासाठी जो कॅल्शियम आहे तो फवारणीमधनं मेजरली जास्तीत जास्त का वापरायचा आहे, तर त्याचं महत्वाचं कारण, तुम्ही जमिनीमध्ये दिला मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचं, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होतो, तो तुमच्या फॉस्फेट बरोबर रिॲक्ट होतो, कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो, डायकॅल्शियम फॉस्फेट तयार होतो, फिक्सेशन तुमच्या जमिनीमध्ये होतं आणि मग फिक्स झालेलं कॅल्शियम अवेलेबल करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. त्याच्यानंतर जमिनी आजकालच्या ज्या बऱ्याचशा भागामधल्या ज्या द्राक्षाच्या जमिनी आहेत, या जमिनीमध्ये ऑलरेडी मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या लेवल ह्या माती परीक्षणामध्ये जर बघितल्या तर ह्या ऑप्टिमम टू व्हेरी हाय टू व्हेरी हाय लेवलला आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात आहे. आणि ज्या जमिनीमध्ये पोटॅशियम लेवल, मॅग्नेशियम लेवल ही जास्त असते, अशा जमिनीमध्ये कॅल्शियम हा अँटॅगोनिस्टिक इफेक्ट दाखवतो, म्हणजे कॅल्शियम हा दाबला जातो आणि त्याचा अपटेक झाडामध्ये पाहिजे तसं होऊ शकत नाही. म्हणून आपण थोडंसं त्या घडाला किंवा शेंड्याला फवारणीमधनं कॅल्शियमचं ऍप्लिकेशन स्टेजनुसार करणं गरजेचं ठरतं. तिसरं सर्वात महत्त्वाचं, आपण का कॅल्शियम फवारणीमधनं वापरला पाहिजे, तर कॅल्शियम हा झाडामध्ये मास फ्लो ही जी ऍक्शन आहे झाडामध्ये जी होते, ज्याच्याने अन्नद्रव्य आणि पाणी तुमच्या झाडामध्ये एंटर करत असतं, या मास फ्लोच्या ऍक्शन मधनं कॅल्शियम हा झाडामध्ये एंटर करत असतो. त्याला आपण एक पद्धत म्हणतो की मास फ्लो म्हणजे काय, तुमच्या मुळाच्या सानिध्यामध्ये कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, जेव्हा पाण्याचा फ्लो तुमच्या पानामध्ये जाईल किंवा पाण्याचा फ्लो तुमच्या झायलेम मधनं तुमच्या झाडामध्ये जाईल, तेव्हा तो कॅल्शियम त्या पाण्याबरोबर तुमच्या झाडामध्ये एंट्री करेल. मग अशा वेळेस तुम्हाला मास फ्लो तर पाहिजेच पाहिजे, पण ट्रान्सपिरेशन फ्लो सुद्धा पाहिजे असतो. ट्रान्सपिरेशन फ्लो म्हणजे काय, पानामधलं पाणी बाष्पीभवनाद्वारे बाहेर पडणं. जेव्हा पानामधलं पाणी बाष्पीभवनाद्वारे बाहेर पडतं तेव्हा जमिनीमधनं झाड कॅल्शियम हा उचलत असतो, ज्याला आपण मास फ्लोद्वारे कॅल्शियमचं अपटेक होणं म्हणत असतो. जर समजा ट्रान्सपिरेशन फ्लो झाला नाही, म्हणजे सूर्यप्रकाश नाहीये, ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडत आहे, अशा वेळेस मेजरली कॅल्शियमची कमतरता तुम्हाला मोठ्या प्रमाणात द्राक्षावरती दिसते. मग अशा खराब वातावरणामध्ये जर पानामधनं पाणीच बाहेर पडत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही जमिनीमध्ये कितीही कॅल्शियम दिला, 20 किलो 25 किलो बी कॅल्शियम दिला, मग तो कोणताही सोर्स असेल, तर तुम्ही दिलेला कॅल्शियम झाड हे उचलू शकत नाही, कारण तो मास फ्लोची जी ऍक्शन आहे ती ऍक्शन जोपर्यंत ट्रान्सपिरेशन फ्लो होत नाही, पानामधलं अन्नद्रव्य बाहेर पडत नाही किंवा पाणी बाहेर पडत नाही, तोपर्यंत मास फ्लोची ऍक्शन तुमच्या झाडामध्ये होत नसते आणि कॅल्शियम हा मास फ्लोद्वारेच तुमच्या पानामध्ये किंवा झाडामध्ये एंट्री करत असतो. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा कॅल्शियम झाडामध्ये एंट्री करतो तेव्हा जिथं पर्णरंध्र ओपन असतात, ज्याला आपण म्हणतो स्टोमाटा, जिथं ओपन होतात किंवा ज्या भागामध्ये फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी होत असते, जसं की जुनं पान किंवा मधलं पान, जे पान हिरवं आहे, ज्या पानामध्ये हरितद्रव्याची निर्मिती होते आहे, म्हणजे तिथं अन्न तयार होते म्हणजे तिथं स्टोमाटा ओपन आहे,
तर जिथं तुमचं स्टोमाटा ओपन आहे त्याच पानापर्यंत तुमचं जमिनीमधनं दिलेलं कॅल्शियम हे आपटे होऊन पोहोचत असतं। याचा अर्थ काय, स्टोमाटा ओपन आहे म्हणजे पर्णरंध्र ओपन असल्यामुळे ट्रान्सपिरेशन फ्लो होतोय, म्हणजे पानामधलं पाणी आणि औषध हे बाहेर पडतंय। जेव्हा पानामधलं पाणी औषध बाहेर पडलं तेव्हा तुमचं कॅल्शियम आपटेक होणार आहे, पण तो कॅल्शियम कुठपर्यंत जाणार आहे, तुम्ही तुमच्या पानामध्ये जिथं अन्न तयार होते किंवा जिथं तुमचं स्टोमाटा ओपन आहे, जिथं तुमचं झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहे तिथपर्यंत तो कॅल्शियम पोहोचणार आहे। पण नवे पानं ज्याला आपण शेंडा म्हणतो किंवा घड, आता शेंडा आणि घड तुमच्या द्राक्षवेलीचा हा सिंक आहे, म्हणजे तिथं तुमचं अन्न तयार होत नाही। अन्न तयार झालेलं जुन्या पानामधलं त्या शेंड्याला आणि घडाला पोहोचवलं जातं, कारण जुनं पान किंवा जस्ट मॅच्युअर झालेलं पान हे तुमचा सोर्स आहे। मग सोर्स पासून सिंक कडे तुम्हाला अन्नद्रव्य ट्रान्सफर व्हावं लागतं, पण कॅल्शियम हा जुन्या पानाकडनं नव्या पानाकडे कॅल्शियम जाऊ शकत नाही, कारण तो इमोबाईल न्यूट्रिएंट आहे, म्हणून त्याची कमतरता कधीही तुम्हाला शेंड्याला किंवा जास्तीत जास्त फळामध्ये किंवा घडामध्ये दिसत असते। कधी बघा तुम्ही कॅल्शियम हा कधीही क्रॅकिंगची समस्या किंवा मॉमिफिकेशन ही कुठे आहे, हे तुमच्या घडामध्ये का, कारण घडामध्ये त्याचं वहन होऊ शकत नाही, तो घडापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून आपल्याला फवारणीमधनं कॅल्शियमचा वाढीच्या अवस्थेमध्ये वापर करणं हा गरजेचा ठरत असतो। अशा या 3-4 गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुमचा कॅल्शियमचा वापर आपल्याला फवारणीमधनं ठेवणं गरजेचं असतं। काही सायंटिस्ट आहेत त्यांनी त्याचे रेफरन्स सुद्धा दिलेले, ते रेफरन्स सुद्धा मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा इथं प्रयत्न केला। आता दुसरा जो अन्नद्रव्य आहे झिंक, आता झिंकचं महत्व तुम्हाला इथं जर सांगायला जर आपण गेलो तर झिंक हा तुमच्या वेलीमध्ये जसं कॅल्शियमची मोबिलिटी आहे, कॅल्शियम जसा इमोबाईल न्यूट्रिएंट म्हणून काम करत असतो, तसं झिंक सुद्धा वेलीमध्ये इमोबाईल न्यूट्रिएंट म्हणून काम करतो, म्हणजे तो वहनशील एवढा नसल्यामुळे किंवा खूप जास्त नसल्यामुळे त्याची सुद्धा कमतरता तुम्हाला जास्तीत जास्त शेंड्यावरती आणि फळावरती मोठ्या प्रमाणात दिसत असते। झिंकचा जर रोलचा विचार केला म्हणजे त्याचं कार्य काय आहे, तर ऑक्सिजनची निर्मिती हा सर्वात महत्वाचा रोल आहे। झिंक हा तुमच्या झाडामध्ये ज्या पण चयापचय क्रिया होत असतात, ज्याला आपण म्हणतो की मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्या पण होत असतात, त्याला त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडवण्यासाठी काही एन्झाईम्सची निर्मिती करावी लागते झाडाला, तर त्या एन्झाईमच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्वाचा न्यूट्रिएंट म्हणून काम करतो तो म्हणजे झिंक। त्याच्यानंतर कॅनोपी मॅनेजमेंट हा जो विषय आहे द्राक्षामध्ये, या कॅनोपी मॅनेजमेंट मध्ये सर्वात महत्वाचा सूक्ष्म अन्नद्रव्यामधला अन्नद्रव्य म्हणून काम करतो तो म्हणजे झिंक, म्हणजे तुमच्या पानाचा लीफ एरिया इंडेक्स वाढवणं, पानाची लेंथ वाढवणं, पानामध्ये क्लोरोफिल डेव्हलपमेंट करणं, पानामध्ये तुमचं प्रोटीन सिंथेसिस ज्याला आपण प्रथिनांची निर्मिती करणं, एन्झाईमची निर्मिती करणं, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्ले रोल करत असतो तो म्हणजे झिंक। त्याच्यानंतर तुमच्या मण्यामध्ये जो ब्रश असतो, जसं आपण एखादा मणी तोडल्यानंतर मध्ये जो दांडा निघतो त्याला आपण ब्रश म्हणतो, त्या ब्रशची जी लांबी आहे ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो किंवा लेंथ म्हणतो, ती स्ट्रेंथ आणि लेंथ म्हणजे लांबी आणि तिची पकड जी आहे ती पकड मजबूत करण्यामध्ये सर्वात महत्वाचा न्यूट्रिएंट प्ले रोल करतो तो म्हणजे झिंक। म्हणून आपण म्हणतो की कीपिंग क्वालिटी जर तुम्हाला त्या घडाची वाढवायची असेल, म्हणजे हार्वेस्टिंग नंतर जर तुम्हाला त्या मालाला किंवा हार्वेस्टिंग झाल्यानंतर द्राक्षाला एक्सपोर्ट साठी बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं चांगलं असेल, तर आपल्याला न्यूट्रिएंट मध्ये सर्वात महत्वाचा सूक्ष्म अन्नद्रव्यामधला न्यूट्रिएंट आहे त्याच्यावर काम करावं लागतं, तो म्हणजे झिंक। त्याच्यानंतर मण्याची लांबी वाढवणं, इलॉंगेटेड व्हरायटी असतील तर आपल्याला झिंकचा वापर जीए सोबत प्रॉपर करणं सुद्धा गरजेचं ठरत असतं। त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा न्यूट्रिएंट द्राक्षामध्ये एक की रोल करत असतो तो म्हणजे बोरॉन। मित्रांनो, बोरॉनचं महत्व इतर पिकामध्ये जसं तृणधान्य असतील, थोडंफार कडधान्य असतील, त्या पिकांमध्ये एवढं जास्त नाहीये ऍज कम्पेअर टू जर तुम्ही द्राक्षाचा विचार केला तर द्राक्षामध्ये बोरॉनचा खूप महत्वाचा रोल आहे। द्राक्षामध्ये तुम्ही बोरॉन जेव्हा वापरता तेव्हा प्रत्येक सेलची जी डिव्हिजन आहे, ज्याला आपण एका पेशीचं 2 पेशीमध्ये रूपांतर होणं, 2 पेशींचं 4 पेशींमध्ये रूपांतर होणं, ज्याला आपण सेल डिव्हिजन सेल मल्टिप्लिकेशन म्हणत असतो, त्याच्यामध्ये बोरॉनचा सर्वात महत्वाचा रोल असतो। त्याच्यानंतर एकसारखी फ्लावरिंग एकसारखी प्रॉपर होण्यासाठी बोरॉनचा रोल असतो। त्याच्यानंतर फुलधारणा झाल्यानंतर त्याचं रूपांतर फळामध्ये होणं, त्याच्यासाठी बोरॉन हा सर्वात महत्वाचा प्ले रोल करत असतो, कारण जसं तुमच्या फ्लॉवरिंग स्टेज, आता द्राक्षाचा विचार केला तर द्राक्ष हे तुमचं सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, त्या फुलावरती मादी पण असते आणि नर पण असतो। मग अशा वेळेस तुमच्या त्या मादीची जी पोलन ट्यूब असते, त्या पोलन ट्यूबची लेंथ जी आहे
तिला स्ट्रॉंग करणं, तिला वाढवणं, याच्यामध्ये सर्वात न्यूट्रिएंट महत्वाचं काम करतो तो म्हणजे बोरॉन. ती पोलन ट्यूब जर स्ट्रॉंग असेल, लांब असेल, तर तुमचं परागीभवन चांगलं होतं. नंतर फळामध्ये ज्याला आपण सेटिंग म्हणतो, ती सेटिंग लवकर होते. आणि त्या स्टेजमध्ये समजा तुम्ही बघा एक 80-90% तुमची फ्लावरिंग स्टेज असेल, तर तुमची जेव्हा सेटिंग होत असते त्या स्टेजमध्ये गळीची समस्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला जाणवते. गळीची समस्या जाणवते, मग आपण काय करतो की तिथं बुरशीनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. पण तिथं तुमचा जो प्रॉपर कॅल्शियम, झिंक, बोरॉनचा जो बॅलन्स वापर तिथं असेल, तर तुमचा तो जो फ्लॉवरिंग मधला जो भाग आहे त्याचं रूपांतर इझिली लवकर सेटिंग अवस्थेमध्ये होतं. कारण त्या स्टेजमध्ये कॅल्शियमचा पण रोल असतो सेल वॉल स्ट्रॉंग करण्यासाठी, त्याच्यामुळे कूच कमी होऊ शकते. झिंकचा रोल असतो, तिथं ज्या पण एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी त्या स्टेजला होत असतात तिथं ते एन्झाईम निर्मितीमध्ये तिथं झिंकचा रोल असतो. आणि फर्टिलायझर म्हणजे फ्लावरिंग स्टेज आहे तिथं फर्टिलायझेशन लवकर होऊन आणि तिचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी तिथं बोरॉनचा रोल असतो. म्हणून हे जे तिन्ही अन्नद्रव्य आहेत, या तिन्ही अन्नद्रव्याचं महत्व फ्लावरिंग स्टेजमध्ये अनन्यसाधारण आहे. त्याचा वापर हा प्रॉपर स्टेजनुसार, प्रॉपर डोसनुसार होणं गरजेचं ठरत असतं. म्हणून बोरॉनला सुद्धा आपण फ्लॉवरिंग स्टेजमध्ये महत्वाचं अन्नद्रव्य म्हणून बघत असतो. त्याच्यानंतर कॅल्शियम हा जो अन्नद्रव्य मी एक्सप्लेन केला तुम्हाला, हा कॅल्शियम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी बोरॉन हा एक ड्रायव्हर म्हणून काम करत असतो. आता बरेच लोक म्हणतात की जमिनीमध्ये बोरॉन दिला तर त्याच्याबरोबर कॅल्शियम दिला तर त्याच्याबरोबर बोरॉन गेला पाहिजे, फवारणीमधनं कॅल्शियम दिला तर त्याच्याबरोबर बोरॉन दिला पाहिजे. का? कारण कॅल्शियम हा इमोबाईल न्यूट्रिएंट आहे, त्याला एक ड्रायव्हर वाहक म्हणून खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो तो म्हणजे बोरॉन. आणि म्हणून बोरॉनचा वापर कॅल्शियमचा ड्रायव्हर म्हणून सुद्धा पिकामध्ये होत असतो. त्याच्यानंतर तुमच्या पानामध्ये जी शुगर तयार झाली, ज्याला आपण स्टार्च म्हणतो किंवा शुगर म्हणतो एक सिंपल भाषेमध्ये, तर तयार झालेली शुगर तुमच्या घडापर्यंत किंवा फळापर्यंत घेऊन जाण्याचं काम तुमचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोरॉन करत असतो. म्हणून बोरॉनचा वापर तुम्ही बऱ्याचशा भागामध्ये तुम्ही जर बघत असाल तर पाणी उतरल्यानंतर सुद्धा बोरॉनचा 1 ते 2 फवारणीमधनं वापर हा केला जातो. त्याच्यानंतर एकसारखी मनी सेटिंग होणं, याच्याविषयी मी तुमच्याशी बोललो की प्रॉपर ज्याला आपण ममिफिकेशन हा जो शॉर्ट बेरीज हा जो विषय आहे, जे मेजरली द्राक्षामध्ये दिसतो, तर शॉर्ट बेरीज मध्ये हे दोन्ही जे अन्नद्रव्य, जो मी तुम्हाला झिंक सांगितलं तो आणि बोरॉन सांगितलं तो, या दोन्हीच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्ट बेरीज सुद्धा येतात. आणि याची टॉक्झिसिटी झाली, समजा झिंकची टॉक्झिसिटी झाली किंवा बोरॉनची टॉक्झिसिटी झाली, तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात सेटिंग होते आणि मग काही मनी छोटे राहणं, काही मनी मोठे होणं, याला आपण शॉर्ट बेरीज म्हणत असतो. तर ती समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत असते. आता हे जे मी तुम्हाला तिन्ही अन्नद्रव्य सांगितले, कॅल्शियम तुम्ही फवारणीमधनं का वापरला पाहिजे, झिंक तुम्ही फवारणीमधनं का वापरला पाहिजे, बोरॉन तुम्ही फवारणीमधनं का वापरला पाहिजे. आता हे तिन्ही अन्नद्रव्य जर बघितले तर याच्यातला कॅल्शियम आणि बोरॉन हे 100% पिकामध्ये इमोबाईल न्यूट्रिएंट आहे. म्हणजे त्याचं वहन अजिबात तुमच्या फळापर्यंत आणि शेंड्यापर्यंत होऊ शकत नाही. म्हणून त्याला स्पॉट ऍप्लिकेशन मधनं वापरणं गरजेचं आहे. आणि झिंक जो आहे तो मॉडरेटली मोबाईल आहे, म्हणजे थोडा कमी वहनशील आहे. म्हणून त्याची कमतरता सुद्धा मेजरली तुमची यंग लीव्ज वरती, नव्या पानांवरती आणि मेजरली फळांवरती दिसत असते. आता या तिन्ही अन्नद्रव्यांना आपल्याला बॅलन्स फॉर्म मध्ये पुरवण्यासाठी गेले जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून आपण एका कॉम्बिनेशन वरती काम करतोय. त्या कॉम्बिनेशनचं नाव आहे झिंकाबोर प्लस कॅल्मिनो. आता हे जे कॉम्बिनेशन आहे झिंकाबोर प्लस कॅल्मिनो, हे पहिले याच्या ट्रायल्स बँगलोरमध्ये घेतल्या गेल्या. डॉक्टर JS प्रकाश जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याच्या ट्रायल्स घेतल्या. तिथं आमचे जे रिजनल सेल्स ऑफिसर आहेत दीपक झांबरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रायल घेतल्या. आणि तिथं असं निदर्शनास आलं की ज्या द्राक्षामध्ये ज्या विकृती आहेत, जसे की शॉर्ट बेरीज आहेत, वॉटर बेरीज आहे, नेक्रॉसिस आहे, क्रॅकिंगची समस्या आहे, दोडागळ आहे, फ्लॉवरिंग मधील कूज आहे, ह्या ज्या सर्व ज्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणाऱ्या काही गोष्टी आहेत, तर याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये महत्वाचा शब्द म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे येण्याच्या अगोदर तुम्ही जर प्रॉपर फवारणीमधनं जर मॅनेज केलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट मिळत असतात. मग त्याच्या ट्रायल्स घेऊन काही शेतकऱ्यांना ते देऊन आणि ते जे कॉम्बिनेशन आहे ते तिथं सेट झालं आणि मग तिथून आपण महाराष्ट्रामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला. आणि गेले 5 ते 6 वर्षापासून झिंकाबोर कॅल्मिनो हे जे कॉम्बिनेशन आपण द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पुरवण्याचा किंवा द्राक्षामध्ये वापरण्याचा सल्ला आपण शेतकऱ्यांना देत असतो. मित्रांनो, आता कॅल्शियम विषयी मी तुमच्याशी ऑलरेडी बोललो की कॅल्शियम वहनशील नाही, जमिनीत दिल्यानंतर त्याचं काय काय होतं, फवारणीमधनं आपण का वापरला पाहिजे, या गोष्टी मी तुमच्याशी बोललो. आता सोर्स आपण नेमका कॅल्शियमचा कोणता वापरला पाहिजे याच्यामध्ये
थोडंसं शेतकऱ्यांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे, कारण कॅल्शियम तुम्ही कंटिन्यू जर ईडीटी युक्त जर फवारणीमध्ये वापरत राहिले तर ईडीटी जो असतो त्याला न्यूट्रल करण्यासाठी सोडियम बेस कॉम्बिनेशन आपण वापरत असतो किंवा वापरलं जातं. सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर त्याला न्यूट्रल करण्यासाठी केला जातो. म्हणून मग खूप जास्त प्रमाणात ईडीटीचा वापर झाला तर तिथं पण पाहिजे तसं ऍब्सॉर्प्शन त्या कॅल्शियमचं होत नाही किंवा इतर काही सोर्स आहे त्याचा पण साईड इफेक्ट होऊ शकतो. मग आपण एक बेस्ट सोर्स तुम्हाला पुरवतो तो म्हणजे कॅल्मिनो. आता कॅल्मिनो आपण का बेस्ट सोर्स म्हणून बघतो त्याच्याकडे किंवा का तो बेस्ट सोर्स आहे, त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे कॅल्मिनो मधील जो कॅल्शियम आहे तो अॅमिनो ऍसिडने चिलेट केलेला आहे, सर्वात महत्वाचं कारण. आणि अॅमिनो ऍसिडने चिलेट केल्यामुळे कॅल्शियमचं वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी हा अॅमिनो ऍसिड सर्वात महत्वाचा प्ले रोल करत असतो. आणि हे ओन मॅन्युफॅक्चरिंग असलेलं प्रॉडक्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही कॉन्फिडन्सली सांगतो. काही लोक म्हणतात की आज कॅल्शियमचा स्प्रे घेतला तर उद्या कॉपर बेस किंवा इतर जे प्रॉब्लेमॅटिक बुरशीनाशक आहे त्याचा वापर आपण करू नये. पण आम्ही म्हणतो की तुम्ही कॅल्मिनो झिंकाबोरचा तुम्ही समजा आज सकाळी स्प्रे घेतला असेल तर उद्या दुसऱ्या दिवशी एक दिवस आड करून तुम्ही कॉपर किंवा सल्फर बेस बुरशीनाशक सुद्धा वापर करू शकता. का? कारण कॅल्मिनो जेव्हा तुम्ही पानावरती स्प्रे करता तेव्हा त्याचं इझिली ऍब्सॉर्प्शन पानामध्ये होतं. आणि इझिली ऍब्सॉर्प्शन होण्यामागे दोन कारण आहे. एक म्हणजे अॅमिनो ऍसिड चिलेशन, अॅमिनो ऍसिड मुळे तो आतमध्ये शोषला जातो. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं त्याच्याबरोबर आपण झिंकाबोर रिकमेंड करतो. आणि मी तुम्हाला बोललो की झिंकाबोर हा कॅल्शियम हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी बोरॉन एक ड्रायव्हर म्हणून काम करत असतो. मग आपल्या झिंकाबोर मधनं बोरॉन पण जातो. झिंकाबोर कॅल्मिनो एकत्र गेल्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात, कारण अॅमिनो ऍसिड पण जातो आणि इथून बोरॉन पण जातो झिंकाबोरमुळे. म्हणून तुम्हाला कॅल्मिनोचे रिझल्ट हे उत्कृष्ट मिळत असतात. तुम्ही नंतर एखादं बुरशीनाशक जरी दिलं तरी सुद्धा तुम्हाला त्या बुरशीनाशकाची स्कॉर्चिंग तुमच्या प्लॉटमध्ये दिसत नाही, कारण त्याचं ऍब्सॉर्प्शन हे खूप चांगल्या पद्धतीने पानामध्ये होऊन जातं. त्याच्यानंतर झिंकाबोर जे प्रॉडक्ट आहे ही सुद्धा एक जबरदस्त केमिस्ट्री आहे या प्रॉडक्टची. हे बनवण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 वर्ष याच्यावरती रिसर्च झाला. त्याच्यावरती कॉम्बिनेशन कसं बनलं पाहिजे, कोणतं न्यूट्रिएंट किती गेलं पाहिजे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च करून आणि हा प्रॉडक्ट बनवण्यात आला. आता हा जो प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये पण खासियत अशी की याच्यामध्ये जो झिंक आहे तो 3.5% झिंक आहे. याच्यामध्ये बोरॉन आहे तो 0.5% बोरॉन आहे. याला जे चिलेशन केलेलं आहे ते ईडीटीचं, पण त्याला ईडीटीला न्यूट्रल करण्यासाठी आपण इथं सोडियम हायड्रॉक्साईडच्या ऐवजी पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरलेला आहे. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडमुळे तुमच्या त्या झिंकाबोरच्या कॉम्बिनेशन मध्ये ऍडिशनल तुम्हाला जवळजवळ 7 ते 7.5% पोटॅशियम पण मिळतो. आणि पोटॅशियमचा रोल तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पोटॅशियम तुमच्या झाडाची प्रतिकार क्षमता वाढवणं, स्टोमाटा ओपनिंग क्लोजिंग करणं, तुमच्या पानामध्ये जी पाण्याचं जे टर्गर प्रेशर आहे ते मेंटेन करणं, याच्यामध्ये पोटॅशचा जबरदस्त रोल आहे. तयार झालेली शुगरचं ट्रान्सलोकेशन करणं याच्यामध्ये पोटॅशचा रोल असतो. आणि पोटॅश जर प्रॉपर सुरुवातीपासून जसं झिंकाबोरमध्ये ऑलरेडी 7% पोटॅश असल्यामुळे जर त्याचा प्रॉपर जर झाडाला वापर जर होत राहिला तर तुमच्या पानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रेजिस्टन्स पॉवर वाढून जाते, प्रतिकार क्षमता वाढते आणि रोगाला आणि किडीला तो प्लॉट किंवा ते झाड किंवा ती वेल बळी पडत नाही. म्हणून झिंकाबोर मधनं तुम्हाला 3.5% झिंक मिळतो, 0.5% बोरॉन मिळतो. बरेच लोक म्हणतात की झिंकाबोर कॅल्मिनो हे जे कॉम्बिनेशन आहे हे फ्लॉवरिंग स्टेज मध्ये देऊ की नको, कारण त्यांचं म्हणणं असतं की झिंक आणि बोरॉन जर फ्लॉवरिंग स्टेज मध्ये गेला तर शॉर्टबेरीचं प्रमाण वाढतं. आम्ही ठामपणे सांगतो की तुम्ही झिंकाबोर कॅल्मिनो तुम्ही 50-60% फ्लॉवरिंग अवस्था असते त्या स्टेजला सुद्धा तुम्ही देऊ शकता. का? कारण झिंकाबोर जेव्हा आपण मारतो त्याच्यातनं फक्त 3.5% झिंक जाणार आहे, त्याच्यातनं फक्त 0.5% बोरॉन जाणार आहे आणि तो एक ऑप्टिमम डोस आहे. तेवढ्या डोस मधून तुमचे प्रॉपर सेटिंग होऊन जाणार आहे, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. की आपण जो रेग्युलर झिंक वापरतो तो 12% वाला असतो किंवा रेग्युलर बोरॉन वापरतो तो 20% वाला असतो आणि तेवढं पर्सेंटेज त्या स्टेजला गरजेचं नसतं. म्हणून तिथं त्याची टॉक्झिसिटी होते. टॉक्झिसिटी झाल्यामुळे तुम्हाला हे जे प्रॉब्लेम आहे शॉर्टबेरीचे हे प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस हे वाढून जातात. तसं झिंकाबोर कॅल्मिनो मधनं ते होत नाही. त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन हे प्रूव्हन कॉम्बिनेशन आहे. त्याच्याबरोबर आम्ही ह्या झिंकाबोर कॅल्मिनो बरोबर आम्ही मॅग्नेशियम सल्फेट जे सिंपल 25 किलोच्या गोणीमध्ये येतं त्या मॅग्नेशियम सल्फेट कॉम्बिनेशन मध्ये याचं रिकमेंडेशन करतो. म्हणजे झिंकाबोर साधारणतः 500 मिली, कॅल्मिनो साधारणतः 500 मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 500 ग्राम आणि 200 लिटर पाण्यामध्ये टाकून आणि त्याची फवारणी आम्ही करायला लावतो. ह्या तिन्ही कॉम्बिनेशन मुळे तुम्हाला जवळजवळ 6 ते 7 अन्नद्रव्य संतुलित प्रमाणामध्ये झाडाला मिळतात. सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो हा की
एका वेळेस संतुलित प्रमाणामध्ये झाडाला जर हे अन्नद्रव्य मिळाले, म्हणजे कोणतेही अन्नद्रव्य इनबॅलन्स होत नाही. जर तुम्ही प्रॉपर जर ह्या तिन्ही कॉम्बिनेशनचा वापर केला तर तिथं मॅग्नेशियम प्रॉपर जातो, सल्फर प्रॉपर जातो, पोटॅशियम प्रॉपर जातो, कॅल्शियम प्रॉपर जातो, झिंक प्रॉपर जातो, बोरॉन प्रॉपर जातो. बॅलन्स फॉर्म मध्ये हे अन्नद्रव्य गेल्यामुळे कोणतीही टॉक्सिसिटी होत नाही, कोणतीही कमतरता येत नाही आणि त्या वेलीची जी चयापचय क्रिया आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढून जाते. आणि अजून एक दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ह्या कॉम्बिनेशनचा वापर जर प्रॉपर तुम्ही सुरुवातीपासून सांगितल्या पद्धतीने जर केला तर तुम्हाला सेपरेट झिंक, सेपरेट बोरॉन, सेपरेट कॅल्शियम, सेपरेट मॅग्नेशियम, सेपरेट सल्फर तुमच्या वेलीला पुरवण्याची गरज सुद्धा पडत नाही. असे 6 ते 7 अन्नद्रव्य तुम्हाला ह्या कॉम्बिनेशन मधनं मिळत असतात. आता या कॉम्बिनेशनचे जर आपण कॉमन फायदे जर बघितले तर द्राक्ष गडाला लवचिकपणा जो डेव्हलप होतो तो तुम्हाला माहिती आहे की कॅल्शियम आणि नायट्रोजनमुळे होत असतो. तर ह्या कॉम्बिनेशन मधून तुम्हाला कॅल्शियम मिळाल्यामुळे तुमचं घड लवचिक राहणं, कुरकुरीत राहणं, मऊ राहणं याच्यामध्ये तुमचा खूप चांगला फायदा दिसून येतो. त्याच्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये किंवा दोडामध्ये जी गळ होते किंवा कूज होते त्याला सुद्धा प्रिव्हेंट करण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशचा रोल असतो. तर हे तिन्ही अन्नद्रव्य या कॅल्मिनो झिंकाबोर आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या कॉम्बिनेशन मधून मिळतात. म्हणून तुम्हाला दोडा गळ आणि फ्लॉवरिंग मधील जी कूज आहे याला सुद्धा प्रिव्हेंट करण्यामध्ये हे कॉम्बिनेशन मदत करत असतं. त्याच्यानंतर एकसारखी सेटिंग होणं आणि मनी मिळणं, म्हणजे मी तुम्हाला बोललो की फ्लॉवरिंग मध्ये झिंकचा आणि कॅल्शियमचा आणि बोरॉनचा किती महत्वाचा रोल आहे. तर हे तिन्ही अन्नद्रव्य फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आपण जर फवारणीमधून वापरले किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आधीपासून जर आपण वापरत राहिलो तर तुम्हाला ह्या कॉम्बिनेशन मुळे खूप चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग मधनं सेटिंग मध्ये प्लॉट जाण्यासाठी मदत होते आणि एकसारखी सेटिंग तुम्हाला होण्यासाठी मदत होत असते. त्याच्यानंतर द्राक्ष मण्यामध्ये जो आकार वाढतो ज्याला आपण साईज म्हणतो, या साईज मध्ये तुमचा कॅल्शियमचा रोल असतो, मॅग्नेशियमचा रोल असतो, पोटॅशियमचा रोल असतो, फॉस्फरसचा रोल असतो, बोरॉनचा रोल असतो, झिंकचा रोल असतो. तर हे जे 6-7 अन्नद्रव्य आहेत, आता फॉस्फरस जर सोडला तर बाकीचे 6 अन्नद्रव्य तुम्हाला ह्या कॉम्बिनेशन मधनं पुरवता येतात. त्याच्यानंतर मण्याचा ब्रश, मण्याचा देठ, ह्या जे ज्याला मजबूती आणण्याचा सर्वात महत्वाचा रोल करतो तो झिंक. तो झिंक पण आपण प्रॉपर स्टेज मध्ये झाडाला पुरवत असतो, ह्या कॉम्बिनेशन मधनं तो पण मिळत असतो. नंतर बंच नेक्रोसिस असेल किंवा वॉटर बेरीज असतील तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचे न्यूट्रिएंट काम करतात ते म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम. बंच नेक्रोसिस आणि वॉटर बेरीज ज्याला आपण म्हणतो की ममिफिकेशन, तर याच्यामध्ये हे 3 अन्नद्रव्य काम करत असतात. तर याला सुद्धा पुरवण्याचं काम हे झिंकावर कॅल्मिनो मॅग्नेशियम सल्फेटच्या कॉम्बिनेशन मध्ये होत असतं. त्याच्यानंतर प्रिव्हेंट फॉर क्रॅकिंग, क्रॅकिंगला पण कॅल्शियमचा रोल असतो, पोटॅशचा रोल असतो, थोडाफार बोरॉनचा रोल असतो. तर हे तिन्ही अन्नद्रव्य या कॉम्बिनेशन मधून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पुरवल्या जातात. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, तुमच्या झाडावरती जे रोग आणि कीड येतात या रोग आणि किडींना सुद्धा जर तुमचे हे अन्नद्रव्य जर प्रॉपर बॅलन्स फॉर्म मध्ये असेल तर झाडाची ओन प्रतिकार शक्ती जी असते ती वाढून जाते आणि प्रतिकार शक्ती वाढली तुमचं सेल वॉल स्ट्रॉंग राहते, भित्तिका स्ट्रॉंग असल्यामुळे मग रोगाचा अटॅक होत नाही. जसं आपण म्हणतो की पोटॅश लेवल चांगले असेल तर बुरीचा अटॅक होत नाही, कॅल्शियम लेवल चांगले असेल तर झांतो असेल किंवा जीवनजन्य करपा असेल त्याचा अटॅक कमी होतो, फॉस्फरस लेवल चांगले असेल तर डाउनीचा अटॅक कमी होतो. म्हणजे न्यूट्रिएंटचा पेस्ट आणि डिसीज, आता पेस्ट म्हटलं म्हणजे किडी असतील तर किडीला जर तुमचा कवळी अवस्था असेल पानाची तर तिथे किडीचा अटॅक जास्त असतो. म्हणून आपण प्रॉपर फवारणीमधनं हे कॅल्मिनो झिंकाबोर मॅग्नेशियम सल्फेट हे कॉम्बिनेशन जर पुरवत राहिलो तर तुमच्या त्या कवळ्या फुटीमध्ये सुद्धा सेल वॉल स्ट्रॉंग राहते आणि किडीचा अटॅक जसं रसशोषक किडी आहे त्याचा अटॅक सुद्धा तुम्हाला कमी होण्यासाठी नॅचरली ह्या मदत करत असतो. त्याच्यानंतर ह्या कॉम्बिनेशन मधनं बोरॉन, अॅमिनो ऍसिड कॅल्शियमला वहन म्हणून काम करत असल्यामुळे तुम्हाला त्या कॅल्शियमचे रिझल्ट चांगले मिळतात. तयार झालेली शुगर तुम्हाला पानापर्यंत पोहोचवायची आहे, घडापर्यंत पोहोचवायची आहे, नंतर गर वाढवायचा आहे, कलर वाढवायचा आहे. कलर मध्ये मॅग्नेशियमचा रोल असतो, गर मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियमचा रोल असतो, चकाकी असेल त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा रोल असतो, शुगर ट्रान्सलोकेशन मध्ये पोटॅशचा रोल असतो, शुगर ट्रान्सलोकेशन मध्ये बोरॉनचा रोल असतो. बोरॉन हा शुगर तयार झालेली शुगर तुमच्या घडाकडे ट्रान्सलोकेट करण्यामध्ये किंवा घेऊन जाण्यामध्ये मदत करत असतो. तर हे जे सर्व मी आता तुम्हाला जे महत्व सांगितले अन्नद्रव्याचे, हे सर्व अन्नद्रव्याचे महत्व तुम्ही ह्या झिंकाबोर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या कॉम्बिनेशन मधनं खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स फॉर्म मधनं पुरवू शकतात. आता पुढचा विषय, याचा वापर आपण कोणत्या स्टेजला केला पाहिजे. स्टेज ऑफ ऍप्लिकेशन, वापरण्याची वेळ खूप महत्वाची मित्रांनो. याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना आम्ही विचारत असतो की तुम्ही कॅल्मिनो झिंकाबोर वापरता का, तर शेतकरी म्हणतात हो वापरतो. वापरलं तर किती स्प्रे घेतात,
फ्लॉवरिंगच्या अगोदर 1-2 स्प्रे घेतले आणि सेटिंग नंतर 1-2 स्प्रे घेतले, असं त्यांचं आन्सर येत असतं. पण मित्रांनो, आपण 100% जर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये ह्या कॉम्बिनेशनवर डिपेंड आहे, आपण इतर सोर्स वापरणार नाही. मी तर म्हणतो तुम्हाला इतर सोर्स वापरण्याची गरज नाही पडत हे कॉम्बिनेशन जर प्रॉपर वापरलं तर, या अन्नद्रव्य पुरवण्यासाठी जे 5-6 अन्नद्रव्य सांगितले ते. तर तुम्ही याची सुरुवात ही साधारणतः तुमची फेल फूडची जी अवस्था येते, म्हणजे एक 17-18 दिवसाच्या आसपास तुमची फेल फूडची जी अवस्था असते, त्या स्टेज पासून जसं जसं मण्याच्या पाकळ्या ओपन होतात, जसं आपण कळी लीप करतो, त्याच्या अगोदर पासूनच तुमचा कॅल्मिनो झिंकावरचा फवारणीचं ऍप्लिकेशन हे चालू व्हायला पाहिजे. पहिली फवारणी ही तिथून चालू व्हायला पाहिजे. काही ठिकाणी तर आम्ही असे पण ऑब्झर्वेशन घेतलेले आहे की जेव्हा तुमचा 12व्या-13व्या दिवसाची स्टेज येते, म्हणजे तिथं थोडंसं तुम्हाला वाटतंय की घड थोडासा पांढरा राहतोय, घड बाहेर स्ट्रॉंगली निघत नाहीये, वेल एकसारखी फुटत नाहीये, तिथं सुद्धा आम्ही थोडंसं कॅल्मिनो झिंकावरच्या काही ट्रायल्स घेतल्या, तिथं सुद्धा आम्हाला उत्कृष्ट रिझल्ट मिळाले. पण ठीक आहे, आपण फेल फूड पासून या कॉम्बिनेशनला सायंटिफिकली रिकमेंड करतो. तर तुम्ही फेल फूडच्या अवस्थेमध्ये एक स्प्रे, प्रीब्लूमच्या अवस्थेमध्ये दुसरा स्प्रे, दोड्याच्या अवस्थेमध्ये तिसरा स्प्रे. याचा अर्थ काय, फ्लॉवरिंगला उतरण्याच्या अगोदर आपले कमीत कमी 3 स्प्रे झिंकावर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेटचे झाले पाहिजे. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मॅग्नेशियम सल्फेटचा एक स्प्रे तुम्ही कॅल्मिनो झिंकाबरोबर घेतला तर दुसऱ्या स्प्रे मध्ये मॅग्नेशियम सल्फेट ऐवजी तुम्ही पोटॅशियम शिओनाइटचा वापर करू शकता. पोटॅशियम शिओनाइट म्हणून तुम्हाला पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 अन्नद्रव्य खूप चांगल्या पद्धतीने मिळून जातात आणि त्याच्यामुळे तुमचं जिथं पोटॅशची गरज जास्त आहे, आता तुम्हाला वाटतंय तुम्ही पीटीओल काढलंय, डोळ्यात गळ होते किंवा फ्लॉवरिंग मध्ये पूज होते, तर तुम्ही तिथं मॅग्नेशियम सल्फेटच्या ऐवजी पोटॅशियम शिओनाइट जरी या कॅल्मिनो झिंकाबरोबर टाकलं तरी काही अडचण येत नाही. तर तुम्ही फ्लॉवरिंगच्या अगोदर कंपल्सरी 3 स्प्रे, कमीत कमी मॅक्झिमम तुम्ही 4 बी घेऊ शकता, पण कमीत कमी 3 स्प्रे. 50% to 60% फ्लॉवरिंग जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये तुम्ही एक स्प्रे कंडक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्मिनो झिंकावर आणि त्याच्याबरोबर पोटॅशियम शिओनाइट असं ऍप्लिकेशन तिथे ठेवा. आणि सेटिंग झाल्यानंतर प्रत्येक सायझिंग स्प्रेच्या 1 दिवस अगोदर, प्रत्येक सायझिंग स्प्रेच्या 1 दिवस अगोदर, फॉर एक्झाम्पल एक 2 ते 3 एमएम साईजला एक स्प्रे, 4 ते 5 एमएम साईजला एक स्प्रे आणि एक 7 ते 8 एमएम साईजला एक स्प्रे, असे 3 स्टेज मध्ये जर प्रॉपर तुम्ही सेटिंग झाल्यानंतर जर कॅल्मिनो झिंकावरचा स्प्रे केला तर तुम्हाला ह्या जे सर्व मी क्वालिटी पॅरामीटर्स किंवा ह्याच्या बाकीच्या समस्या ज्या सांगितल्या त्याला प्रतिबंधक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने हे कॉम्बिनेशन काम करेल. तुम्ही म्हणाल पूज यायला लागली मग मारेल, क्रॅकिंग यायला लागली मग मारेल, शुगर वाढत नाही म्हणून मग मारेल, असं जर केलं तर तुम्हाला त्याचे पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही. पण तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये फेल फूड अवस्थेपासून चालू जर केलं तर दर 6 ते 7 दिवसाला एक डोक्यात ठेवायचे की मला दर बुधवारी किंवा दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी मला कॅल्मिनो झिंकावर मारायचंय म्हणजे मारायचंय. असं कॉम्बिनेशन एक हप्त्यातनं एक स्प्रे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉपर शेड्यूलिंग केलं तर फ्लॉवरिंगच्या अगोदर प्रॉपर 3 स्प्रे होऊन जातात, फ्लॉवरिंग मध्ये एक स्प्रे होतो आणि सेटिंग झाल्यानंतर 8 एमएम ते 9 एमएम पर्यंत, मॅक्झिमम 10 एमएम पर्यंत तुमचे 3 स्प्रे व्हायला पाहिजे. मित्रांनो, 10 एमएम नंतर मण्यासाठी किंवा शेंड्यासाठी तुम्हाला कॅल्शियम युक्त किंवा बोरॉन युक्त, झिंक युक्त अन्नद्रव्य फवारणीमधनं वापरणं मला तरी योग्य वाटत नाही. हा ठीक आहे, तुम्ही जमिनीत एखादं ऍप्लिकेशन देऊ शकता, पण फवारणीमधनं घडासाठी अन्नद्रव्य देतोय मी तर ते एवढं उचित वाटत नाही. कारण 8 एमएम नंतर मण्याचे पर्णरंध्र 100% क्लोज होऊन गेलेले असतात, बंद होऊन गेलेले असतात. तुम्ही बघा 8 एमएम नंतर डिपिंग करून बघा, तुम्हाला डिपिंगचे रिझल्ट भेटत नाही. का? कारण मनी काही घेऊ शकत नाही त्या स्टेजला. म्हणून आपल्याला 8 एमएम पर्यंत हे झिंकाबोर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेटचे स्प्रे प्रॉपर संपवायचे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या कॉम्बिनेशनचे रिझल्ट हे मिळतील. गेले कित्येक वर्षापासून आम्ही काम करतोय, खूप चांगले शेतकरी याचा वापर करताय, पण वापर करत असताना काही अडचणी असल्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता शेवटचा मुद्दा जो राहिला आहे तो म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे झिंकावर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम सल्फेट, हे कशाबरोबर चालेल आणि कशाबरोबर नाही चालणार. तर सर्वात महत्वाचं जे याच्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्याला जे कॉपर बेस्ड बुरशीनाशक आहे, जे सल्फर बेस्ड बुरशीनाशक आहे किंवा जे प्रॉब्लेमॅटिक काही बुरशीनाशके जे प्लेनच मारावं लागतात, जसं की रिव्हर्स आहे, कुमान आहे किंवा तुमचं एलिएट आहे, प्रोफायलर आहे, लुना आहे, कीटकनाशकामध्ये तुम्ही बेनिविया असेल किंवा डेलिगेट असेल किंवा रॅनमॅन असेल, असे जे बुरशीनाशक आहे किंवा काही कीटकनाशक आहे याच्याबरोबर हे कॅल्मिनो झिंकावर कॉम्बिनेशन तुम्ही वापरणं टाळायचं शक्यतो. आणि बाकीचे जे बुरशीनाशक आहे जे डावणीसाठी तुम्ही वापरतात किंवा बुरी मॅनेजमेंटसाठी वापरतात त्याच्याबरोबर ही कॅल्मिनो झिंकावर हे 100% चालेल.
फॉर एक्झाम्पल मेलिडिडिओ आहे, कर्जेट आहे, रेडोमिल आहे किंवा ॲक्रोबॅट आहे किंवा मग कॉन्टॅक्ट फंगिसाइड मध्ये तुमचं Z78 आहे, M45 आहे, एंट्रॅकॉल आहे किंवा पॉलिराम आहे. तर अशा कॉन्टॅक्ट आणि आंतरप्रवाही जे किंवा कॉन्टाप आहे अशा बरोबर तुम्ही कॅल्मिनो झिंकावरचं ऍप्लिकेशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. काही अडचण येत नाही. किंवा तुम्ही फवारणीमध्ये जे कीटकनाशक वापरता त्याच्यामध्ये काही अशी कीटकनाशक आहे की ते ऑर्गॅनोफॉस्फरस ग्रुपमध्ये येतात. त्याचा वापर फक्त याच्याबरोबर करायचा आणि बाकीचे बरेचसे कीटकनाशक या कॉम्बिनेशन मध्ये चालतात. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये झिंक, बोरॉन आणि कॅल्शियम याचं अनन्यसाधारण महत्व द्राक्ष पिकामध्ये कसं आहे आणि त्याचा सोर्स म्हणून आपण हे जे कॅल्मिनो झिंकाबोर आणि मॅग्नेशियम सल्फेटचं कॉम्बिनेशन, जे प्रूव्हन कॉम्बिनेशन गेले 8 ते 10 वर्षापासून शेतकरी वापरत आलेले आहे, हा विषय आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. खूप छान पद्धतीने तुम्ही या सर्व व्हिडिओ ऐकला, त्याबद्दल तुमचे मी परत एकदा खूप मनापासून आभार मानतो. आणि काही अडचण असल्यास माझा नंबर तुम्हाला मी स्क्रीनवरती देईल, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोन कॉलद्वारे संपर्क करू शकता. धन्यवाद.